समाजामध्ये असल्यावर म्हणून चांगला मानता येतं, तर जेव्हा त्यांना कृत्य केलं तेव्हा वाईट मानतं, म्हणावंच लागणार आहे. बोलायचं नाही म्हणजे साहेब आम्हाला काही खरी म्हणजे कंडिशन म्हणजे आपल्याला माहीतच नाही काही. आता म्हणाला काही जागा राहिली नाही. त्यांना अटक झाली आहे हे तर माहिती आहे. हे सुद्धा माहित नाही. माहित नाही. कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये आहे, पण जे गाव अशोक खरातचं स्वतःचं आहे त्या या कांडळवाडीमध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दल काय बोललं जात आहे. अवघ्या 3-3.5 हजार लोकसंख्येचं हे गाव, या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील लोकांची घरं आहेत. जवळपास 25 ते 30 घरं खरात कुटुंबाची देखील आहेत, म्हणजे ज्याला आपण भावकी म्हणतो ती बऱ्यापैकी इथं खरात कुटुंबाची आहे. बऱ्यापैकी घरं ही खरातांची आहेत. आजूबाजूला जी दुकानं दिसत आहेत ती देखील खरात आडनावांच्या लोकांची असल्याचं आम्हाला दिसून येत आहे. हे दादा आहेत, दूध घालायला चाललंय, पाणी आणायला चाललंय. गावात पाणी नाही, पाणी नाही, जारचं पाणी. अच्छा, जार. तुमचं नाव काय? नाटे. जे काही सुरू आहे आता आपण बघतोय हां. तर तुमच्यापर्यंत पण आला असणार आहे. अहो आता आता काय झालं विषय, माणूस चांगला होता आणि वाईट झाला अशी काम झाली. आता चांगला कसा म्हणायचं त्याला? नाही, काय होतं, समाजामध्ये असल्यावर म्हणून चांगला मानता येतं, तर जेव्हा त्यांना कृत्य केलं तेव्हा वाईट मानतं, म्हणावंच लागणार आहे. बरोबर. आता काय म्हणाल तुम्ही? आता म्हणाला काही जागा राहिली नाही. आता म्हणाला काही जागा राहिली नाही. तो विषय आता लय मोठा आहे आणि आता आम्ही म्हणून काही शकत नाही. आता आमचा माणूस आहे आणि आमचे पाहुणे आहे, ते विषय नाही, तर आम्ही काही बोलू शकत नाही या गोष्टीवर. बोलू शकत नाही म्हणजे आता या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली, मात्र इतरांशी जेव्हा आम्ही बोलायचा प्रयत्न करतो, दादा थांबा ना, होय, तर ही अशी परिस्थिती आहे की या गावामध्ये आम्ही या प्रकरणाबद्दल जेव्हा कधी लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक या विषयावरती बोलण्याचं टाळताना आम्हाला आढळून आले. इथं हे मेडिकल आहे, अक्षय लहानू खरात असं या मेडिकल चालकांचं नाव आहे. आणि आम्ही इथे आल्यानंतर जे मेडिकलचे मालक आहेत ते आतमध्ये उठून गेलेले आहेत. दादा, तुम्ही बोलू इच्छिता या सगळ्या प्रकरणाबद्दल? गावकीचा प्रश्न आहे, हा प्रश्न स्थानिक. तर ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकरणामुळे अक्षरशः हाहाकार माजलाय ते प्रकरण मात्र या गावामध्ये वेगळ्या पद्धतीने हाताळलं जातं आहे, वेगळ्या पद्धतीने या प्रकरणाकडे बघितलं जातं आहे. कारण प्रत्येक राज्याचं, प्रत्येक जिल्ह्याचं राजकारण असतंय, राजकारणाचा बाज असतोय, मात्र अधिक किचकट राजकारण असतंय ते या अशा लहान गावांमधलं, आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता हे जे समोरचं साई कृपा किराणा जनरल स्टोर्स नावाचं दुकान तुम्हाला दिसतंय ते या अशोक खरातच्या चुलत बंधूंचं आहे. तिथे आम्ही काही वेळापूर्वी गेलो होतो, बोलण्याचा प्रयत्न केला होता, तो यशस्वी झाला नव्हता. पुन्हा एकदा प्रयत्न करूयात. इथे प्रोप्रायटर म्हणून जे नाव आहे ते भाऊसाहेब खरात असं आहे. दादा, हे जे काही प्रकरण चालू आहे तुम्हाला काही त्याबद्दल बोलण्याची इच्छा आहे का? काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल? मला नाही काय माहितीच नाही, आयडियाच नाही काय. माहित नाही की बोलायचं नाही? नाही बोलायचं काही नाही सर, आता ते बाहेर मी काय सांगतो. नाही, माहित तर असेल की तुम्हाला, की नाही माहीतच नाही काय जे काही घडलंय ते? नाही आता घडलं ते तर साहेब, आता ते बाहेर घडलं, काय खरं काय खोटं काय त्यांनाच माहिती नाही, आम्हाला तर काय. खरं खोटं आहे अजून तुम्हाला वाटत नाही की ते खोटं आहे काही खरं आहे? साहेब ऐका ना, ते समजा खरं आहे किंवा खोटं आहे काय असं नसतं ते त्यांना माहिती आहे. आता ते तिथे आहे ते, आता आम्हाला काय माहिती बघा. म्हणजे तुम्हाला मुळात याच्याबद्दल बोलायलाच नको वाटतं? नाही बोलायचं नाही म्हणजे साहेब, आम्हाला काही खरी म्हणजे कंडिशन म्हणजे आपल्याला माहितच नाही काही त्यांच्या संदर्भात काय सांगा. नाही, तुम्हाला बोलायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. फक्त तुम्ही असं म्हणताय की खरं काय खोटं काय. आता इतक्या सगळ्या गोष्टी समोर आल्यात, व्हिडिओ समोर आलेत, फोटो समोर आलेत, पोलिसांनी अटक केली, आणि असं असताना तुम्ही असं म्हणू शकता का की खरं काय आणि खोटं काय? नाही आता पण मग याच्या संदर्भात मी काय म्हणजे मला काही आयडिया नाही ना. अच्छा, माहित नाही तुम्हाला? हो, बाकीचं काय माहिती. भाऊकी आहे ना, चुलत बंधू राहिले? चुलत भाऊची आम्ही ना. अच्छा,
भाऊचे तुला भाऊचे, पण मग बाकीचं नाही काय आयडिया सर, तुम्ही असं काय म्हणजे मला जर बाकीचं काही माहिती आहे ते जर नाशिकला राहायला येते, मला काही प्रतिक्रिया त्यांनी जे काही कृत्य केलंय ते तुम्हाला माहित असण्याचं कारणच नाहीये. नाही, बरोबर, हा, काहीच फक्त माहिती आता जे समोर आल्यात त्या गोष्टी की इतक्या सगळ्या व्हिडिओ किंवा याच्या माध्यमातून फोटोंच्या, तर आता तुम्हाला काय वाटतं एवढंच मला विचारायचं होतं तुम्हाला, आता की काय जे घडलंय ते प्रकार, जो प्रकार घडलाय, तर त्याबद्दल काय वाटतं? म्हणजे सर मी काहीच बाईट देऊ शकत नाही, मला जर काही माहित नाही समजा बरं, तर मी काय ठीक, बाईट देऊ ठीक. शकतो बुवा याच्यावर असं. दादांना माहित असण्याचं काही कारण नाहीये. नाही नाही माहित. अशोक खरातांबद्दल काय चाललंय हे काही सांगता येणार नाही, नाही, त्यांना अटक झाली आहे हे तर माहिती आहे. हे सुद्धा तर माहित नाही. माहित नाही. काय काय येळ मला घरी बसायचं हवाल, आता एवढं जेवण बसलो इकडं. अरे, सगळं माहित समजा ते ठीक आहे. हा माहित आहे पण बोलायचं नाहीये. बोलायचं नाही, पण ते बोलतील काय, त्या काय बाकीचं काय असं नाहीये की तुम्ही बोलाच म्हणून. ऐका ना, मी असं म्हणत नाही तुम्ही बोला किंवा त्यांनी जे कृत्य केलंय त्याची जबाबदारी इतर कोणावरती टाकणं गैर आहे, चुकीचं आहे. असं म्हणत नाही की त्यांचं आडनाव खरात तुमचं आडनाव खरात. मला एकच फक्त साधा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर अतिशय घृणास्पद आहे जे काही समोर आलंय व्हिडिओच्या माध्यमातून, तर त्यावरती मला फक्त तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. ती यासाठी जाणून घ्यायची की ती व्यक्ती या गावातली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये या सगळ्या प्रकरणाची चर्चा आहे. त्यामुळे मला ही जाणून घ्यायचं की त्यांच्या स्वतःच्या गावातले लोक काय विचार करतात. सर आता आम्ही काय बाईट देणार आहे, बरोबर ती बाहेर आहे, आता आम्ही काय बाईट देऊ सर, बरं. काही देऊ शकत नाही, काय बाईट काय देणार आम्ही. नाही, आणि दुसरं एक जाणवतं की मला या गावातले कोणीच लोक बोलत नाही. बोलत नाही म्हणजे ते त्यांचा काही आम्हाला त्रासच नाही, तर कसं काय बोलू सर, काय अच्छा, कसं त्रास नाहीये. आम्हाला जर त्रासच नाही त्यांच्यापासून काही. त्रास तुम्हाला नाहीये, पण त्यांनी बाहेरच्यांना जो त्रास दिला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाहेरचं काय असेल नसेल ते त्यांना माहिती आहे, आम्हाला काय माहिती आहे सर या संदर्भात. समजा तुम्ही इथपर्यंत आले, तुम्हाला समजा घरच्यांना काय माहिती समजा, तसं आम्हाला काय माहिती समजा, ते तिकडे बाहेर राहते, आम्ही इथं राहतो खेड्यावर, असं बाकी दुसरं काही नाही. तर एकूण तुम्हाला अंदाज आला असेल की या गावातली परिस्थिती काय आहे. अशोक खरात या गावामध्ये जन्मला. इथून साधारणपणे 2.5-3 किलोमीटर अंतरावरती असलेलं वावी गाव, जिथं या अशोक खरातनी शिक्षण घेतलं, तिथं तो गणितात नापास होता, ही माहिती एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. मात्र या त्याच्या मूळ गावात जिथं त्याचा जन्म झाला तिथं त्याचं अलीकडच्या काळात देखील येणं जाणं होतं. भाऊकीतलं लग्न असेल किंवा आणखी एखादं कार्य असेल, या कार्यांना तो उपस्थित राहायचा आणि या भागामध्ये त्याचं एक प्रस्थ देखील वाढत गेलं होतं. आता आपण जे पाहतो आहोत ते हे की या गावामध्ये आडनाव बंधू जे आहेत खरात, तर त्यांची संख्या मोठी आहे आणि फक्त त्यांचीच नाही, इतर जे काही लोक आहेत या गावातले ते देखील या सगळ्या प्रकरणाबाबत बोलण्याचं टाळतायत. आणि जे काही थोडंफार बोलतायत ते असं म्हणतायत की खरं काय आणि खोटं काय याबद्दल आम्ही काय सांगणार. गावातलं वातावरण, गावातील राजकारण किती किचकट असतं हे यावरून समजायला हरकत नाही. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गुंजारी, ABP माझा, कहांडळवाडी, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.